कोकणाच्या विषयावर बोलताना असं म्हणतात, जसे सकाळी पेपर टाकतात, दूध वाटतात, तसे कोकणात नारायण राणे यांच्याकडून पैसे वाटण्यात आले. हे आरोप नाही, हे सत्य आहे. म्हणजे कोकणातली जनता बिकाऊ आहे. कोकणातली जनतेने आपला स्वाभिमान विकला असा आरोप संजय राजाराम राऊतला करून आमच्या कोकणातल्या मतदारांचा अपमान करायचा आहे का? कधीही सरकारकडे आम्ही कर्जमाफी आमच्या इकडची जनता मागत नाही. घेतलेलं कर्ज नेहमी वेळेत जिल्हा बँकेला भरणार. 0% एनपीए आमच्या इकडच्या जिल्हा बँकेचा आहे. अशा जनतेवर सौदेबाजीचा आरोप करणारे हे कपाळ करांटे यांना परत कोकणामध्ये पाऊल ठेवून द्यायचं आहे का? हे आता जनतेने विचार करून निर्णय घ्यावा लागेल. संजय राऊत असंही म्हणतात की अमोल कीर्तीकर उत्तर पश्चिम मतदारसंघ देशातल्या निवडणूक घोटाळ्यातला आदर्श घोटाळा आहे. निवडणूक यंत्रणा हातात घेतली, जिथे पराजय दिसत होते तिथे असं त्यांनी केलं. मग तुमचे जिथे जिथे खासदार निवडून आलेले आहेत तिथे तिथे पण ईव्हीएम हॅक झालेला आहे असं आम्ही म्हटलं तर चालेल का? आम्ही कसं खुल्या मनाने ते निर्णय स्वीकारले, आम्ही कसं आत्मचिंतन करतोय, आम्ही कसं परत कामाला लागलेलो आहे. मग कॉपी करून नेहमी पास होणार आहे हा संजय राजाराम राऊत आणि त्यांचा मालक यांना कधीच पारदर्शकता पद्धतीने निवडणुका लढवणं हे यांनी कधीच शिकलेलं नसल्यामुळे अशी भूमिका घेणं रास्त आहे. संजय राऊत असंही म्हणतात, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री फेक आहेत. त्यांनी फेक नेरेटिव्ह बाबत बोलू नये. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात फेक नेरेटिव्ह सेट केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या राज्यात फेक नेरेटिव्ह सेट करत होते, त्यात त्याचा पराभव झाला. चायनीज मॉडेल असलेला शिवसैनिक, चायनीज मॉडेल हे सगळे फेकच असतात आणि मुळात स्वतः चायनीज मॉडेल असलेला शिवसैनिक असल्यामुळे त्याला बाकी सगळे जण संजय राजाराम राऊतला फेकच दिसणार. चायना मार्केटमध्ये पण ह्याला कोण विकत घेणार नाही असा हा एक्सपायर झालेला माल, म्हणून ह्यांनी दुसऱ्याला फेक म्हणू नये. स्वतःची पहिली ओरिजिनॅलिटी पहिलं सिद्ध करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.